बघाने केले चल भावसार दादा नमस्कार. बालभौरी चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. या घोडीबद्दल थोडंसं सांगा. ही कालाकाट्याची बच्ची आहे. अच्छा. टूटी ते आणि मारवाडी हॉर्समध्ये तिचा मारवाडी हॉर्स होता सारंगखेड्यात. हां. तिचा 5 नंबर आला आहे. अच्छा. हो. पूर्ण ब्लडची लाईनची आहे. 2 टीथमध्ये नंबर आलेला आहे तिचा. क्या बात. तिच्या हाईट वगैरे बद्दल. तिची हाईट 61 आहे. हां. 2 दात आहे. 2 दात. कालाकाट्याची आहे. पेपर केले आपण तिचे. DNA पास आहे. DNA पास आहे. क्या बात आहे. म्हणजे डायरेक्ट डिसेंट. चारी पाय सफेद आहे आणि टिका बाकी झेड ब्लॅक पूर्ण. बाकी पूर्ण ब्लॅक कलर आहे. ही आपण सेलसाठी ठेवली आहे का घरी? सेलसाठी. मार्केटमधली टॉप घोड्यांपैकी एक गुढी आहे. मारवाडी शो मध्ये विनर झालेली टॉप घोड्यांपैकी एक गुढी आहे. बरं. काय डिमांड आली आहे मार्केटमधून? ऑफर आली आहे. डिमांड तर पंजाबवाले करताय. 9 लाखापर्यंत मागणी झाली आहे. फायनल 12-51 ला द्यायची. 12 लाखाला द्यायची. 12,51,000 द्यायची. बरं. लाईन लेंथ 61 माप आहे. एज किती आहे तिचं? हां. 39 महिन्याची येईल ती. अच्छा. 2 दात ती. हां. अजून बसलेलं नाही. रायडिंगचा तर विषय नाही अजून. रायडिंग नाही. आता फक्त डायरेक्ट ब्रीडिंग करायचं आहे का? बरं. जबरदस्त. घोड़ों में अभी तगड़ी रेस होने वाली है और ये दिन की शुरुआत बहुत ही मजा आने वाला अभी. नॉर्मल घोड्या आणि लाईनची घोडी याच्यामध्ये आपल्याला समजा नवीन माणसाला कसं ओळखता येईल? लाईनचीच असे बुवा. लाईनचा आता गोळ झाला लाईनचा. हां. हा तर गोळ आहे. हो. पण तरी DNA पेपर करून घ्यायची माझी. तेच महत्वाचं. बस तेच महत्वाचं. DNA ला किती खर्च येतो साधारणतः? DNA ला पकडून घ्या तुम्ही 19,000 रुपये खर्च. 20,000 खर्च समजा. त्याच्यामध्ये ते केस घेतात. केसचं सॅम्पल घेतात. हां. केसचा सॅम्पल ते कुठला आहे आयलंड आहे. त्या आयलंड पाठवते. जोधपूरवाले ते पाठवता. नंतर मग तो तिकडनं रिपोर्ट आल्यानंतर सर्व हे ऑब्झर्वेशन करून सगळं रिपोर्ट टाकता. रिपोर्ट आल्यावर ते आपल्याला समजवता सांगतात कन्फर्म याच घोड्याची आहे असं कन्फर्म देतात. नसली तरी सांगतात ते. हां. आहे की फेल झालेलं म्हणून सांगतात. अच्छा. म्हणजे आई आणि बाप दोघांचंही ते सांगतात. हां. आईचा कसं माहीत असेल तर आईचा, बापाचा माहीत असेल. हां. जे काही माहीत असेल ते सॅम्पल त्यांच्याकडे अवेलेबल आहे त्याच्यावरच. हां. तुम्ही ज्या घोड्याची घेताय त्याचं सॅम्पल तिथं असणं आवश्यक आहे. ते मॅच करतात. हां. बरं. पण मग घोड्याचा DNA झाल्यानंतर घोड्याची प्राइस एकदमच वाढून जाते. कन्फर्म होऊन जातं ना. कन्फर्म होऊन जातं. तो काय पुढे प्रोड्यूस करणार. हां. त्याची आपल्याला आधीच आयडिया. बरोबर. मग त्याची किंमत त्याच्यामुळेच तेवढी असते. पेपर कन्फर्मेशन पूर्ण झाल्यावर किंमत ठरते. बरं. अजून काही वैशिष्ट्य घोडीचं? बालभौरी वगैरे? बालभौरी पूर्ण साफ आहे. चारी पायाला पदम आहे तिच्या. देवमन आहे. पद्म आहे. तुम्हाला भेटायला आणि त्यांच्या सोबत येते पदम तुम्ही बायको कशी चारी पाय नाची राहिली, कशी कुदी राहिली, कशी बोली राहिली. प्रेम स्पॉटलेस आहे. कुठेच असं पांढरा डाग नाही, छिटा नाही, काही नाही. पूर्ण ब्लॅक आहे. पूर्ण ब्लॅक आहे. पंचकल्याण ब्लॅक म्हणतो. शाम को आ जाओ ही मेले में मारने के लिए चक्कर. चालेल. और मेरे हवाले बघूया. सचिन कुमावत को. हा दुसरा हा नर आहे आणि हा पूर्णपणे कुमेत कलरमध्ये आहे. अतिशय छान उंची. मला वाटतं संध्याकाळी म्हणजे संध्याकाळात म्हणजे काही वेळातच टेंट बेगिंग आपण बघणार आहे. खरेदी विक्री त्या ठिकाणी सुरूच असते. पण इथे आपण सर्वजण किंमत लयच कमी लावली. बस मध्ये आलेला आहात. सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. चल. छोटा जवाब आहे पायामध्ये.
बाकी जबरदस्त हाईट लाईन झाला. तुमचं हाजी हाजी नासिक के उस्ताद ते थांबलं ना की तुमचं नाव नंबर परत मुझे सांगा. भाई यहाँ पे मौजूद है. स्वागत है आपका. माझं नाव मुकुंद भावसार, मी प्रॉपर धुळ्याचा आहे. माझा मोबाईल नंबर 94 058 10 190. धन्यवाद. थँक्यू.